घरकुलाचं जे काम आहे किंवा ज्यांना घराचं बांधकाम चालू आहे त्या केवळ घराच्या बांधकामाकरता काही डेडिकेटेड घाट सरकारचे निर्माण करण्याचा विचार आहे का, याबद्दल मंत्री महोदयांनी त्या ठिकाणी सांगावं. मंत्री महोदय. मान्य अध्यक्ष महोदय, प्रश्न थोडा वेगळा आहे. ही लक्षवेधी वेगळ्या स्वरूपाचे, तरी मान्य जोरगेवार हे सिनियर आमदार आहेत. पुढच्या 8 दिवसामध्ये या राज्याचं वाळू धोरण येणार आहे. आम्ही जे वाळू धोरण तयार केलं संपूर्ण देशाच्या संपूर्ण राज्याचा अभ्यास करून संपूर्ण राज्यातनं आम्ही त्या ठिकाणी त्यांचे कुठल्या कुठल्या वाळू धोरण आहे त्याचा अभ्यास आम्ही केला. ते वाळू धोरण आम्ही पब्लिक डोमेनला टाकलं. पब्लिक डोमेनला ते 15 दिवस होतं. 285च्या वर सूचना आल्यात, ते आम्ही अंतर्भूत केल्यात. आणि आता एकंदरीत राज्यामध्ये डिमांडवर सप्लाय हा म्हणजे जेवढी डिमांड राज्याची आहे तेवढा सप्लाय वाळूचा असला पाहिजे, याकरता एक वाळू धोरण आता आम्ही फायनान्सकडे गेला आहे. पुढच्या 8 दिवसामध्ये राज्याचं वाळू धोरण येईल. त्यामध्ये आम्ही मोठ्या प्रमाणावर आज ते एका दिवशी नाही होणार, पण पुढच्या 2 वर्षामध्ये साधारणतः केवळ रिव्हर सँडच नाही तर दगडखानीवरनं त्या ठिकाणी एम सँड, म्हणजे आता तर PWD असेल, इरिगेशन असेल, परवा व्हीआरसीचाही रिपोर्ट आलाय की आता वाळूऐवजी आपल्याला दगड सँड म्हणजे एम सँड वापरता येईल. दगडावरून तयार केलेली वाळू वापरता येईल आणि ती 100% वापरता येईल एखाद्या बांधकामाला. केवळ प्लास्टर करता ही रिव्हर सँड लागेल. बाकी कुठल्याही प्रकारचं कॉन्क्रीट करायचं असेल तर आता सँडची गरज नाही, आपल्याला एम सँड वापरता येतील. याकरता आपण राज्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये 50-50, 100-100 मोठ्या प्रमाणावर क्रशर ज्यातनं सँडच तयार होईल, वाळूच तयार होईल. आणि ती वाळू 100% PWD आणि इरिगेशनला वापरण्याचा प्रस्ताव त्यांनी मान्य केला आणि आता आपल्याला सप्लाय करायचा आहे. तर मोठ्या प्रमाणावर आपण त्या ठिकाणी एम सँडचे क्रशर, आणि त्याकरता उद्योगाच्या सर्व सबसिडी, जसं उद्योगाला सबसिडी आहे त्या सर्व सबसिडी आपण या वाळू क्रशरला देणार आहोत. त्याकरता आम्ही उद्योग विभागाची परवानगी घेतो आहे. माननीय मुख्यमंत्र्यांनी त्याला मान्यता देण्याचा प्रयत्न केला आहे. पण पुढच्या काळात या राज्यामध्ये वाळू धोरण आणि एम सँड धोरण म्हणजे दगडावरनं सँड तयार करण्याचं धोरण, त्यामध्ये सरकारी बांधकामं पूर्ण एम सँडवर जातील आणि त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर हे जे वाळू माफी आहे याच्यातला 50% भार हा पुढच्या 2 वर्षामध्ये या सँडवर शिफ्ट होईल, ज्यामुळे डिमांड आणि सप्लाय पूर्ण होईल. तिसरं आपण सांगितलं, घरकुला करता येणाऱ्या पॉलिसीमध्ये 5 ब्रास मोफत त्या ठिकाणी रेती देण्याचा निर्णय आपण घेतलेला आहे. माननीय मुख्यमंत्र्यांनी तो निर्णय घेतला आहे, तो सँड धोरणामध्ये आहे. त्यामध्ये आपण प्रत्येक वाळू घाटावर म्हणजे जो वाळू घाटाचा लिलाव घेईल किंवा डेपो असतील तिथनं 100% म्हणजे तिथे प्रत्येक वाळू घाटावर घरकुलांना रेती देण्याचं आरक्षण आपण टाकलं आहे. आणि त्यामुळे आता जिल्हाधिकाऱ्यांना आणि CO जिल्हा परिषदना त्यांच्याकडे असलेले संपूर्ण घराची यादी ही त्या ठिकाणी BDO तहसीलदार मार्फत त्या ठिकाणी दिल्यावर 0 रॉयल्टी इश्यू करणार आहेत. 0 रॉयल्टी इश्यू केली, जरी प्रायव्हेट सँड धारक असेल, त्यांनी लिलाव घेतला असेल किंवा डेपो असेल, तिथून त्यांना मोफत घरकुलाला त्या ठिकाणी सँड द्यावी लागेल. 0 रॉयल्टी देण्याबाबतचा निर्णय हा शासनाने घेतला आहे.